जय शिवराय. मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आलोय भटकायला एका अशा ठिकाणी, एका संगीतमय ठिकाणी आणि दगडांच्या राज्यात. होय, आता तुम्ही म्हणाल संगीत आणि दगड हा काय प्रकार आहे? तर अहो, इथं आमच्या जुन्नर तालुक्यात आंबे हातवीज या ठिकाणी संगीत निर्माण करणारे दगड आहेत. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या पठारी भागावर आहे आंबे हातवीज हे गाव. तर त्याचं झालं असं की फार फार म्हणजे करोडो वर्षांपूर्वी कधीतरी जुन्नर तालुक्यात ज्वालामुखीचा विस्फोट झाला आणि त्यातून हे दगड बाहेर पडले. हा दगड जरी सामान्य बेसॉल्ट दिसतो, पण त्याच्या घनतेमुळे तो संगीत निर्माण करतो. भूगर्भशास्त्रानुसार अशा दगडांना फिनोलेटिक रॉक्स असं देखील म्हटलं जातं. हे म्युझिकल स्टोन्स आहेत आणि याच्यातनं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं म्युझिक किंवा संगीत निर्माण होतं त्या प्रकारचं हे एक मेटॅलिक साऊंड निर्माण करणारे हे दगड आहेत. याची गंमत अशी आहे की ज्यावेळी ज्वालामुखीमधनं जो लावारस असतो तो बाहेर पडतो आणि त्याच्यामध्ये खनिजांचं प्रमाण हे जास्त असतं, परंतु जो ज्वालामुखी अतिशय पटकन थंड होतो त्याच्यामध्ये हे जे काही मेटलचे अणु रेणू आपण म्हणूयात ते जास्त असतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दगडांची निर्मिती होते. आता जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या आंबे हातवीज या ठिकाणी हे जे म्युझिकल स्टोन्स आहेत, हे रिंगिंग स्टोन ज्याला आपण म्हणतो, हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु मंडळी, खऱ्या अर्थानं हा जो ठेवा आहे हा निसर्गाचा चमत्कार आहे आणि तो वाचवणं पण आपण तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आपण सतत त्यांना वाजवून त्यांच्या घर्षणानं आयुष्य कमी होत आहे, या गोष्टीची पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यायला हवी. मंडळी, हे रिंगिंग स्टोन्स जे आहेत ते आपल्याला हा जो काही पठारी भाग आहे जुन्नरच्या वरती असणारा आंबे हातवीज या ठिकाणी सापडतात. परंतु ह्या भागात अधिक अनेक दगड आपल्याला, तुम्ही माझ्या मागे या बाजूलाही पाहू शकता, असे असंख्य दगड आहेत. कदाचित या दगडांमध्ये देखील अजून रिंगिंग स्टोन्स असण्याची शक्यता आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे. माझं नव्हे, तज्ञांचं म्हणणं आहे. असूही शकतात. खऱ्या अर्थानं हा निसर्गाचा चमत्कार आहे आणि निसर्गाचं काय म्हणूयात आपण, केमिकल लोचा आहे असं म्हणायला हरकत नाही. जुन्नर तालुक्यात फिरायला आलात की या स्टोन्सला आणि या ठिकाणाला नक्की भेट द्यायला विसरू नका.